नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2021 यासाठी अत्यंत महत्त्वाचं व स्कोरिंग असणारं टॉपिक म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयांच्या 500 प्रश्नोत्तरांच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। तर हा टॉपिक सोडवत असताना आपल्याला ऑप्शनवरून आन्सर कसे काढायचे, एग्जाममध्ये प्रश्न सोडवत असताना प्रश्नाकडे पाहण्याचा आपला ऑन द स्पॉट अप्रोच कसा असला पाहिजे, मानसशास्त्रामधील सर्व उपपत्त्या एकूणच 30 पैकी 30 गुणांची तयारी आपण मानसशास्त्राच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। शिक्षक पात्रता परीक्षा 2021च्या संपूर्ण तयारीसाठी व सर्व विषयांच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा। सुरुवात करूया। प्रश्न पहिला, भौतिकशास्त्रांचे डॅश निश्चित असतात, त्याचं उत्तर आहे सिद्धांत। तर भौतिकशास्त्रामध्ये सिद्धांत म्हणजेच काय, थेरम हे निश्चित असतात। यानंतर प्रश्न दुसरा, शिक्षणशास्त्राचा अभ्यास विषय डॅश हा आहे, तर शिक्षणशास्त्राचा अभ्यास विषय आहे माणूस। यानंतर प्रश्न तिसरा, मनोविश्लेषण शास्त्रानुसार मनाचा बराच भाग डॅश अवस्थेत असतो, तर मनोविश्लेषण शास्त्रानुसार मनाचा बराच भाग हा अबोध अवस्थेत असतो। यानंतर प्रश्न चौथा, नकळत केलेल्या निरीक्षणाला डॅश अवलोकन असे म्हणतात, तर नकळत केलेलं जे निरीक्षण असतं त्याला अलक्षित अवलोकन असे म्हणतात। नकळत केलेलं निरीक्षण म्हणजे काय, अलक्षित अवलोकन असं आपण त्याला म्हणतो। यानंतर प्रश्न पाचवा, सर्वेक्षण हे नियोजनाला डॅश असते, सर्वेक्षण हे नियोजनाला पायाभूत असते, सर्वेक्षण हे नियोजनाला पायाभूत असते। यानंतर आत्मनिरीक्षण पद्धती डॅश आहे, तर आत्मनिरीक्षण पद्धती ही अशास्त्रीय पद्धती आहे, जसं की प्रायोगिक पद्धती आहे, प्रायोगिक पद्धती ही शास्त्रीय पद्धत आहे, आत्मनिरीक्षण पद्धती ही अशास्त्रीय पद्धत आहे। तर आत्मनिरीक्षणाला आपण काय म्हणतो, इंट्रॉस्पेक्शन असं म्हणतो, लक्षात ठेवायचं, आत्मनिरीक्षण ही अशास्त्रीय पद्धती आहे। यानंतर प्रश्न सातवा, निरीक्षण करणे ही अत्यंत डॅश पद्धत आहे, तर निरीक्षण करायला खूप वेळ लागतो, त्यामुळे निरीक्षण करणे हे अत्यंत वेळखाऊ पद्धत आहे। प्रश्न नववा, मानसशास्त्र म्हणजे मानवी डॅशचा अभ्यास करणारे शास्त्र होय, उत्तर आहे वर्तन। तर या ठिकाणी पर्यायामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिले जातील। पहिला पर्याय असेल आत्म्याचा अभ्यास करणारे, दुसरा पर्याय असेल मनाचा अभ्यास करणारे, तिसरा पर्याय असेल वर्तनाचा अभ्यास करणारे आणि चौथा एक आणखीनला तुम्हाला पर्याय दिला जाईल। तर लक्षात ठेवायचं, मानसशास्त्राच्या लेटेस्ट व्याख्येनुसार मानसशास्त्र हे म्हणजे जी सगळ्यात मान्यताप्राप्त व्याख्या आहे मानसशास्त्राची, त्याच्यानुसार मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। तर ही व्याख्या जी आहे ती वॉटसननी दिलेली आहे, वॉटसन नावाच्या शास्त्रज्ञांनी ही व्याख्या सांगितलेली आहे। सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की मानसशास्त्र हे मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। जेव्हा मानसशास्त्राची सुरुवात झाली तेव्हा पहिल्यांदा मानसशास्त्र म्हणजे काय, तर मानसशास्त्र हे मानवी आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असं सांगितलं जायचं। नंतर मानसशास्त्र हे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे अशी त्याची व्याख्या झाली। त्याच्यानंतर काही कालांतराने जेव्हा आणखीन संशोधन झालं तेव्हा मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे अशी व्याख्या झाली आणि ती व्याख्या जगभर मान्यताप्राप्त झाली। तर लक्षात ठेवायचं, मानसशास्त्र हे मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। यानंतर प्रश्न 10वा, बालकाचे मानसशास्त्र हा डॅशचा पाया आहे, बालकाचे मानसशास्त्र हा शिक्षणाचा पाया आहे। यानंतर 11वा प्रश्न, शैक्षणिक मानसशास्त्र हे एक डॅश मानसशास्त्र आहे, तर मानसशास्त्राच्या विविध शाखा आहेत, त्याच्यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र ही एक शाखा आहे, जे आपल्याला D.Ed. B.Ed. M.Edला शैक्षणिक मानसशास्त्र ही शाखा आपण अभ्यासतो। तर मानसशास्त्राच्या आणखीन भरपूर शाखा आहेत, तर त्याच्यापैकी मानसशास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची उपयोजित शाखा आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11वा, शैक्षणिक मानसशास्त्र ही उपयोजित शाखा आहे। यानंतर प्रश्न 12वा, डॅश ही एक शास्त्रीय पद्धत आहे, तर पर्याय दिले जातील तुम्हाला। या ठिकाणी प्रायोगिक पद्धत ही एक शास्त्रीय पद्धत आहे। मग अशी आपण काय पाहिलं, आत्मनिरीक्षण पद्धती जी आहे ती अशास्त्रीय आहे, आत्मनिरीक्षण पद्धती ही अशास्त्रीय आहे आणि प्रायोगिक पद्धत जी आहे ती शास्त्रीय पद्धत आहे। यानंतर प्रश्न 13वा, बालकांचे डॅश सतत प्रश्नच निर्माण करते, तर बालकांचं वर्तन जे असतं ते सतत प्रश्नात्मक असतं, म्हणजे ते सतत प्रश्न निर्माण करत असतं, बालकांचे वर्तन सतत प्रश्न निर्माण करत असतं। यानंतर प्रश्न 14वा, सर्वेक्षण हे डॅशला पायाभूत आहे, तर सर्वेक्षण हे नियोजनाला पायाभूत आहे, सर्वेक्षण हे नियोजनाला पायाभूत आहे। यानंतर प्रश्न 15वा, डॅश हे अध्ययनकर्त्याच्या शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते, तर आता या ठिकाणी अध्ययनकर्त्याच्या शैक्षणिक वर्तन आणि शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करणारी एक शाखा आहे मानसशास्त्राची, त्याच्याविषयी उल्लेख केलेला आहे, ती शाखा आहे शैक्षणिक मानसशास्त्र। शैक्षणिक मानसशास्त्राचा विषय काय आहे अभ्यासण्याचा, शैक्षणिक मानसशास्त्र कशाविषयी माहिती सांगतं किंवा कशाचा अभ्यास करतं, तर शैक्षणिक
मानसशास्त्र अध्ययनकर्त्याच्या शैक्षणिक वर्तनाचा आणि शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करत असतं. त्याला आपण काय म्हणतो? शैक्षणिक मानसशास्त्र असं म्हणतो. यानंतर प्रश्न 16वा, राग आल्यावर स्वतःमध्ये कोणकोणते बदल होतात याचा अभ्यास स्वतःच करणे हे डॅश पद्धतीचे उदाहरण आहे. जेव्हा राग येतो, जेव्हा समजा आपल्याला कधी राग आला आणि आपण ठरवलं की आता आपण निरीक्षण करणार आहे स्वतःचं की राग आल्यानंतर माझ्यामध्ये कोणकोणते बदल होतात, तर ते निरीक्षण आपण स्वतःच करतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? आत्मनिरीक्षण असं म्हणतो. त्या पद्धतीला आपण काय म्हणतो? 16चं उत्तर आहे आत्मनिरीक्षण. स्वतःचं निरीक्षण स्वतः करायचं, इंट्रोस्पेक्शन करायचं म्हणजे काय? आत्मनिरीक्षण करायचं. यानंतर प्रश्न 17वा, प्रायोगिक पद्धतीमध्ये जे 2 गट असतात त्यातला पहिला गट नियंत्रित गट असतो, तर दुसरा गट प्रायोगिक गट असतो. दुसरा गट हा प्रायोगिक गट असतो. प्रायोगिक पद्धतीमध्ये 2 गट आपल्याला कधीही करावे लागतात. पहिला गट नियंत्रित असतो आणि दुसरा गट प्रायोगिक असतो. यानंतर 18वा प्रश्न, प्रायोगिक पद्धत शास्त्रशुद्ध आहे त्यामुळे ही पद्धत वस्तुनिष्ठ आहे. प्रायोगिक पद्धत ही शास्त्रशुद्ध आहे त्याच्यामुळं ही पद्धत जी आहे ती वस्तुनिष्ठ आहे. म्हणजे प्रायोगिक पद्धतीमध्ये जे निष्कर्ष असतात ते वस्तुनिष्ठ निघतात. वस्तुनिष्ठ म्हणजे काय? की फिक्स असतात. तुमचं उत्तर एकदम फिक्स येणार आहे असं नाही, डिस्क्रिप्टिव्ह नाही की या ठिकाणी तुम्हाला खूप वर्णन करावं लागणार आहे. तुमचे जे काही निष्कर्ष असतील ते वस्तुनिष्ठ म्हणजे फिक्स असणार आहेत. समजा तुमचं एखादं उत्तर म्हणजे समजा आता गणितामधलं एखादं उत्तर तुमच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर समजा 10 येत असेल तर ते तेच राहणार आहे. समजा त्याच्यामध्ये तुम्हाला काही जास्त बदल करावा लागणार नाही. किंवा एखादा सर्वेक्षण केलं, त्या सर्वेक्षणाचा तुम्ही जेव्हा निकाल जाहीर करतात किंवा निकाल तुम्हाला येतो तेव्हा त्याच्याबद्दल भरपूर 4-5 पानांची माहिती आपल्याला भेटते. तर तशा प्रकारे प्रायोगिक पद्धतीमध्ये नसतं. प्रायोगिक पद्धतीमध्ये फिक्स रिझल्ट येतो. म्हणजे प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध आहे त्यामुळे या पद्धतीमधले जे निकाल असतात किंवा निष्कर्ष असतात ते वस्तुनिष्ठ असतात. प्रश्न 19वा, आई वडील नातेवाईक शिक्षक या सर्वांशी संपर्क साधून पाहणी करणे या तंत्राला डॅश असे मानसशास्त्रात नाव आहे. मुलाखत आपण शाळेमध्ये शिकवत असताना आई वडील नातेवाईक शिक्षक या सर्वांशी संपर्क साधतो व त्यांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे त्यांच्याकडून माहिती घेत असतो. त्याला काय म्हणायचं? मुलाखत असं म्हणायचं. यानंतर 20वा प्रश्न, वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता आपण मगाशीच व्याख्या बघितली. मानसशास्त्र म्हणजे काय? वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, त्याला आपण काय म्हणतो? मानसशास्त्र असं म्हणतो. यानंतर 21वा प्रश्न, निरीक्षण पद्धत ही एक डॅश क्रिया आहे. तर निरीक्षण पद्धत ही एक मानस आणि शारीरिक क्रिया आहे. यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न 23वा, डी ॲनिमा या ग्रंथात डॅश संबंधी विचार आहेत. डी ॲनिमा या ग्रंथामध्ये आत्म्यासंबंधीचे विचार आहेत. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 24वा, रिपब्लिक या ग्रंथात टिंबटिंब संबंधीचे विचार मांडलेले आहेत. रिपब्लिक या ग्रंथात व्यक्तिभिन्नता, महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यक्तिभिन्नता संबंधीचे विचार आहेत. डी ॲनिमा ग्रंथात आत्म्यासंबंधीचे विचार प्रश्न येऊ शकतो हा टीटीच्या एक्झाममध्ये. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. डी ॲनिमा या ग्रंथात कशाविषयी विचार आहेत? तर डी ॲनिमा या ग्रंथामध्ये आत्म्याविषयीचे विचार आहेत. यानंतर रिपब्लिक या ग्रंथामध्ये कशासंबंधीचे विचार आहेत? हे दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. रिपब्लिकमध्ये व्यक्तिभिन्नता यासंबंधीचे विचार आहेत. यानंतर प्रश्न 25वा, ग्रीक व डॅश डॅश काळापासून तुटकपणे का होईना मानसशास्त्राचा विचार चालू झाला. तर रोमन काळापासून, ग्रीक आणि रोमन काळापासून तुटकपणे का होईना पण मानसशास्त्राचा अभ्यास चालू झाला होता. यानंतर सायकोलॉजी हा शब्द डॅश व डॅश या 2 ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. तर सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस हा प्रश्न बऱ्याच एक्झामला येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवायचा. सायकोलॉजी म्हणजे काय? सायको आणि लोगस. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला एक्झाममध्ये असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस किंवा सायकी व लोगस हा देखील तुम्हाला शब्द येऊ शकतो. तर या 2 शब्दापासून तयार झालेला आहे. तर हे शब्द ग्रीक आहेत का रोमन आहेत हे देखील लक्षात ठेवायचं. तर ते ग्रीक शब्द आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सायको आणि लोगस हे ग्रीक शब्द आहेत. ग्रीक शब्द, कारण एक्झाममध्ये तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की हे रोमन शब्द आहेत का. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की या ग्रीक शब्दापासून सायकोलॉजी हा शब्द तयार झालेला आहे. सायकोलॉजी म्हणजे काय? मानसशास्त्र. सायकोलॉजी कसा तयार झाला? सायको आणि लोगस, आणि हे दोन्ही शब्द ग्रीक आहेत. यानंतर प्रश्न 27वा, मानवी वर्तनाच्या मुळाशी डॅश प्रेरणा असते. अबोध प्रेरणा असते. जेव्हा आपलं वर्तन घडतं तर प्रत्येक वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असते.
यानंतर प्रश्न 28वा, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे डॅश डॅश याने निदर्शनास आणले. तर फ्राईड, सिगमंड फ्राईड आपण या ठिकाणी नाव वाचलेलं असेल. तर जेव्हा कधी शास्त्रज्ञांची नावं येतात तेव्हा ऑप्शनमध्ये आपण कन्फ्यूज होऊन जातो. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे कोणी सांगितलं होतं? फ्राईड यांनी सांगितलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होय. यानंतर प्रश्न 33वा, डॅश हा घटक मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या दोन्ही शास्त्रातील समान घटक आहे. वर्तन. आता मानसशास्त्रामध्ये देखील कशाचा अभ्यास केला जातो? मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो. शिक्षणशास्त्र काय आहे? शिक्षणशास्त्र देखील वर्तनाचा अभ्यास करते. शैक्षणिक वातावरणामधील वर्तनाचा अभ्यास करते शिक्षणशास्त्र. त्याच्यामुळं मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या दोन्ही विषयामध्ये वर्तन हा घटक जो आहे तो कॉमन आहे. यानंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 34वा, मुलांना आनंद मिळाला पाहिजे यासाठी डॅश ही अध्यापन पद्धती मानसशास्त्राने सांगितली आहे. क्रीडन ही अध्यापन पद्धती लक्षात ठेवायचं. आनंदी शिक्षणासाठी क्रीडन ही अध्यापन पद्धती मानसशास्त्राने सांगितलेली आहे. यानंतर प्रश्न 37वा, नेहमीच्या संशोधन पद्धतीत ठेवल्या जाणाऱ्या गटाला डॅश गट असे म्हणतात. नियंत्रित गट असे म्हणतात. मग असे आपण पाहिलं, प्रायोगिक पद्धतीमध्ये 2 गट असतात. पहिला गट असतो नियंत्रित गट आणि दुसरा गट असतो प्रायोगिक गट. तर नेहमीच्या संशोधन पद्धतीत ठेवलेल्या जाणाऱ्या गटाला काय म्हणायचं? नियंत्रित गट असं म्हणायचं. नेहमीच्या संशोधन पद्धतीत ठेवला जाणारा गट म्हणजेच नियंत्रित गट. यानंतर प्रश्न 38वा, ज्या गटावर प्रयोग केला जातो त्याला प्रायोगिक गट असं म्हणायचं. या ठिकाणी आपल्या 2 कन्सेप्ट क्लिअर झाल्या. प्रायोगिक पद्धतीमध्ये एक गट असतो नियंत्रित गट, दुसरा गट असतो प्रायोगिक गट. तर नेहमीच्या संशोधन पद्धतीत ठेवला जाणारा गट म्हणजे नियंत्रित गट आणि ज्या गटावर आपल्याला प्रयोग करायचा आहे किंवा आपण ज्या गटावर प्रयोग करतो त्याला काय म्हणायचं? प्रायोगिक गट असं म्हणायचं. यानंतर प्रश्न 39वा, अध्ययन ही डॅश चालणारी प्रक्रिया आहे. या ठिकाणी चिरंतर दिले. चिरंतर येईल, निरंतर येईल, सतत येईल, या तीनही पर्याय बरोबर आहेत. जो तुम्हाला पर्यायामध्ये असेल तर तुम्ही टिक करा. अध्ययन ही सतत, निरंतर, चिरंतर, आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. यानंतर प्रश्न 40वा, प्रेरणा ही डॅश निर्माण होते. गरजेतून प्रेरणा निर्माण होते. या ठिकाणी आपण म्हणतो ना की गरज ही शोधाची जननी असते. तर तसंच प्रेरणा कधी येते? जेव्हा गरज असते तेव्हा प्रेरणा निर्माण होत असते. त्यामुळं प्रेरणा ही डॅश डॅशमुळे निर्माण होते किंवा डॅश डॅशमधून. तर प्रेरणा ही गरजेतून निर्माण होत असते. यानंतर प्रश्न 42वा, परिस्थितीच्या बदलानुसार अध्यापनातही होणाऱ्या बदलास डॅश असे म्हणतात. समायोजन असे म्हणतात. समायोजन म्हणजे काय? ॲडजस्टमेंट. इंग्लिशमधून तुम्हाला लक्षात राहील लवकर. समायोजन म्हणजे काय? समजा पूर्वीच्या काळी जसं आपण अध्यापन करायचो, आजच्या काळामध्ये तसं अध्यापन करणं शक्य नाही. अध्यापन पद्धतीमध्ये काळानुसार, वेळेनुसार बदल करावा लागतो. शाळेतलं वातावरण जे असतं, शाळेच्या मॅनेजमेंट पूर्वी वेगळी असायची, आत्ता वेगळी आहे. तर काळानुसार, वेळेनुसार जो आपण बदल करतो त्याला काय म्हणतात? त्याला आपण समायोजन असं म्हणतो. म्हणजे स्वतःमध्ये बदल करतो, परिस्थितीमध्ये बदल करतो. एखाद्या विद्यार्थ्याला जर समजत नसेल तर अध्यापन पद्धती बदलतो, त्याला काय म्हणतो? समायोजन असं म्हणतो. समायोजन म्हणजे काय? ॲडजस्टमेंट. तर परिस्थितीच्या बदलानुसार अध्यापनातही होणाऱ्या बदलास काय म्हणतात? समायोजन असे म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 43वा, प्रलोभनामुळे टिंबटिंबला चालना मिळते. कृतीला. जेव्हा शाळेमध्ये लहान मुलं असतात, आपण सांगितलं की एखादी स्पर्धा आपण आयोजित करतोय आणि त्या स्पर्धेचं बक्षीस तुमच्यासाठी आम्ही एक मोठं चॉकलेट देणार आहेत किंवा तुमच्यासाठी एक छान पुस्तकांचा एक बंच तुम्हाला एक देणार आहेत. समजा पुस्तकांचा गठ्ठा तुम्हाला भेटणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला गोष्टीची पुस्तकं वाचायला भेटतील किंवा तुम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन जातोय असं प्रलोभन दिलं, तुम्ही अभ्यास करा. तर मुलं काय करतात? अभ्यास करतात. म्हणजे मुलांच्या वर्तनामध्ये बदल होतो. कधी होतो? जेव्हा आपण त्यांना प्रलोभन देतो. त्याच्यामुळं प्रलोभनामुळे कृतीला चालना मिळत असते. यानंतर पुढचा प्रश्न 44वा, अभिजात अभिसंधानात डॅश महत्त्वाचा मानला जातो. उद्दीपक हा महत्त्वाचा मानला जातो. या ठिकाणी ही उपपत्ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहू. जेवढ्या काही मानसशास्त्रामधल्या उपपत्त्या आहेत त्या सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. अभिजात अभिसंधान ही उपपत्ती आहे. हे आपल्याला माहिती आहे, आपलं D.Ed झालेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला अभिजात अभिसंधान उपपत्ती माहिती आहे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? उद्दीपक हा महत्त्वाचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. लेविन हा टिंबटिंब उपपत्तीचा जनक आहे. क्षेत्रीय उपपत्ती लेविनची आहे. क्षेत्रीय उपपत्तीचा जनक कोण आहे? लेविन हा आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 46वा, अध्ययन प्रक्रिया ही अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. मग अशी सांगितलं, अध्ययन प्रक्रिया सतत आहे, अखंड आहे, आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे.
यानंतर प्रश्न 47वा, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेताना अध्यापनाचा वेग आणि प्रगती कशी आहे हे टिंबटिंबवरून समजते. अध्ययन वक्रावरून आपल्याला समजत असतं. अध्ययन वक्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अध्ययन वक्रावरून आपल्याला काय समजतं की कधी आपल्याला पठारावस्था आली, कधी आपली प्रगती चालू आहे, आपण आता सध्याला काय करतोय, हे सगळं अध्ययन वक्रावरून आपल्याला समजत असतं. म्हणजे अध्ययन प्रक्रियेला समजून घ्यायचं असेल तर आधी अध्ययन वक्र अभ्यासला पाहिजेच. त्याच्यामुळं अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेताना अध्यापनाचा वेग किती आहे, आपली प्रगती कशी आहे, प्रगती वर जाते का एकाच ठिकाणी आपण थांबलो आहे, जेव्हा प्रगती खुंटते, आपण म्हणजे प्रगती आपली होत नाही ना अधोगती होते, अशी अवस्था जेव्हा येते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, पठारावस्था असं म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कशावरून कळतात आपल्याला, अध्ययन वक्रावरून कळतात. यानंतर प्रश्न 49वा, ज्या काळात अध्ययनाची प्रगती खुंटते त्याला काय म्हणतात. पुढचाच प्रश्न आला, त्याचं उत्तर आहे पठारावस्था असे म्हणतात. म्हणजे आपली प्रगती खुंटते त्याला काय म्हणतात, पठारावस्था असं म्हणतात. यानंतर प्रश्न 50वा, अंतिम प्रगतीच्या टप्प्यात शेवटचे टोक म्हणजे टिंबटिंब हे आहे. तर परिसीमा, आपल्याला जेवढी काही प्रगती करायची आहे त्याचं सगळ्यात शेवटचं टोक त्याला काय म्हणतो आपण, परिसीमा असं म्हणतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे 50 प्रश्न घेतलेले आहेत. तर आपण आपल्या चॅनलवर एकूण 500पेक्षा जास्त मानसशास्त्राचे प्रश्न टाकणार आहोत आणि इथून पुढचे प्रश्न जे असतील त्या प्रश्नामध्ये पेपरमध्ये मानसशास्त्राचे प्रश्न सोडत असताना तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे. म्हणजे बरेच प्रश्न असे आहेत की उपयोजनात्मक आहेत, तुम्हाला घरून अभ्यास करून जाण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही एक्झाममध्ये गेलात आणि ऑप्शन बघून तिथल्या तिथं तुम्ही उत्तर काढू शकतात. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. आणि प्रश्न जेव्हा आपण सोडवतो इथून पुढचे प्रश्न आपण ऑप्शन सहित घेऊ. 4 ऑप्शन्स असतील तर ऑप्शन एलिमिनेट कसा करायचा, पर्याय कसा म्हणजे 3 पर्याय कसे गायचे आणि एका पर्यायापर्यंत कसं पोहोचायचं हे देखील आपण आपल्या चॅनलवर म्हणजे घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे मानसशास्त्राचे हे 500 प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला बाकीचा कुठलाही अभ्यास न करता कमीत कमी 30 पैकी 20 मार्क तर तुम्हाला नक्की भेटतीलच. 20 ते 25 गुण तुम्हाला या ठिकाणी तयारी आपण करून घेणारच आहोत. प्रश्न तुमचं मार्क्स कुठे जाण्याचे चान्स आहेत तर एखादी उपपत्ती, त्या उपपत्तीविषयी किंवा एखादं वर्ष विचारलं जाऊ शकतं, त्या वर्षामध्ये तुमचे मार्क्स जाण्याचे चान्स आहेत, ते देखील आपण तयारी पूर्ण करून घेऊ. म्हणजे आपल्या चॅनलवर आपण 30 पैकी 30 मार्कांची तयारी पूर्ण करून घेणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.